शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते बीकेसी मध्ये जाऊन। आणि मोदी काही भान ठेवलं पाहिजे, ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं। म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन त्याला राजकीय पक्षीय रंग न देता त्याचं श्रेय न घेता पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करावी। असं आपला आणखीन एक ट्विटद्वारे आपण इशारा दिला की ऑपरेशन टायगरचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्र आणि आपण कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे। हां, खरं आहे, वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात, ही त्यांची मानहानी आहे। हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटतायत। एका वृत्तपत्रानं मुंबई मिरर नावाच्या 8 खासदारांचे फोटो टाकले। त्यांना काय मान सन्मान प्रतिष्ठा आहे की नाही, स्वाभिमान आहे की नाही, त्यातल्या बहुसंख्य खासदारांनी त्याचा इन्कार केला। त्यांची मानहानी झाली, त्यांच्या प्रतिष्ठेला त्यांच्या इब्रतीला धक्का बसला। तुम्ही कोण ठरवणार हे चाललेत किंवा ते चालले, त्या सुपाऱ्या कोणाच्या? हां, ही कुठली पत्रकारिता आहे? या वृत्तपत्रावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, त्यांना कायदेशीर नोटीस गेलेली आहे, त्यांना माफी मागावी लागेल। नाही, मी वारंवार सांगितलं तुम्हाला, हा प्रश्न तुम्ही मला 5व्यांदा विचारताय। मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही। एका केंद्रीय मंत्र्याने जेवण ठेवलं, त्याला सगळे खासदार गेले। उलट रोहित पवारांनी एक ट्विट केलं आणि म्हणतात की पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्याच एका मोठ्या पक्षाकडनं मित्र पक्षांची शिकार होणार आहे, ही पक्की माहिती आहे असं त्यांनी म्हटलं। त्यासोबत त्यांनी खराब प्रकरण हे असंच बाहेर आलं नाहीये, तर ठरवून आणलं असं देखील ते ट्विटमध्ये म्हणतात। होय, मी स्वतः सुरुवातीला सांगितलेलं आहे, खरात बाबाचं प्रकरण साधं नाही आहे, त्याला राजकीय अँगल आहे। खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जसे कोण किती मिनटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते। पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली। कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे की खराशी कोणते नेते कधी किती मिनटं किती वेळा बोलले, ही अत्यंत गोपनीय माहिती आहे। CDR वगैरे 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 ती कोणाच्या व्हॉट्सअपवरती सहज पाठवत नाही। मला जे काय कळतं, जी का आम्ही इतके वर्ष पत्रकारिता आणि राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यानुसार ही माझी माहिती आहे। CDR मला मिळणार नाही, मी खासदार आहे इतके वर्ष, मला कोणी देणार नाही, किंवा माझ्या व्हॉट्सअपवर कोणी पाठवणार नाही। ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री, त्यांच्या मदतीशिवाय CDR तुम्हाला मिळू शकणार नाही। त्याच्यामुळे जे ते म्हणतायत ते सत्य आहे की खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातात। खरातच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार कोणाची करायची असं खरात संकेत द्यायचे? एक लक्षात बघा, खरातचे खांदे म्हणजे काय असे महान खांदे नाही आहे, एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत। पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच। फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं हा। सुधाकरराव नायकांचं एक वाक्य होतं, शिकार टप्प्यात आले की बार उडवायचा। फडणवीस म्हणजे सुधाकरराव नाईक नाहीत, पण त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद आहे। सरकारकडे अनेक पुरावे आहेत, जेलमध्ये आयुष्यभर राहतील असे पुरावे सरकारकडे आहेत। कोणाचे?